सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। राज ठाकरे प्रकाश महाजनांवर नाराज आहेत। महाजनांच्या एका विधानावरून नाराजी असं सूत्रांकडून कळतंय। पण अशी देखील माहिती मिळतेय की महाजनांना शिबिरात न बोलावल्याचं कारण हे समोर आल्यानंतर महाजनांनी आपली खंत व्यक्त केल्यानंतर राज ठाकरेंकडून महाजनांना फोन आला असल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळतेय। या सगळ्या विषयी बोलण्याकरता स्वतः प्रकाश महाजन आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार महाजनजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काल राज ठाकरे यांचा तुम्हाला फोन आला, नांदगावकरांचा तुम्हाला फोन आला असं कळतंय, काय घडलं नेमकं काल? हे पहा, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा मला फोन नाही आला, तर आमचे युवा नेते माननीय अमितजींचा मला फोन आला। अच्छा, त्यांनी माझी चौकशी केली, त्यांनी मला भेटायला येतो असं म्हटलं। मला खूप बरं वाटलं की एका तरुण नेत्याने माझी वास्तविकपणे चौकशी केली, त्यांनी काही गोष्टी माझ्याशी बोलल्या आणि मला असं वाटलं की एक तरुण नेता आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याची अशा प्रकारे काळजी घेत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे। आणि आमच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला थोडं काम करायला अजून उत्साह येतो की कुणीतरी माझी अमित जी सारख्या तरुण नेत्याने माझी चौकशी केली। आज सकाळी मला माझे मित्र आणि पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांचा फोन आला होता। माझे मित्र असल्यामुळे मी माझी भावना त्यांच्यापाशी व्यक्त केली, त्यांचं माझं बोलणं झालंय, नंतर आम्ही सविस्तर भेटू। मी पक्षावर पक्ष नेतृत्वावर नाराज वगैरे असं नाही, मी राज ठाकरे किंवा दुसऱ्या कुठल्याही नेत्याचा कधीच विचार केला नाही। राज ठाकरे हेच माझे नेते राहतील। कदाचित मी वयामानाप्रमाणे काम करेल न करेल काय होईल, पण शेवटी राज ठाकरे हेच माझे नेते असतील आणि मला ज्या वेळेस संधी मिळेल त्यावेळेस मी राज ठाकरेंच्या बाजूनच माझे मत मांडेन। महाजन साहेब, काल बाळा नांदगावकरांचा आणि तुमचा संवाद झाला असं तुम्ही म्हणताय, काय नेमकं बोलणं झालं? तुम्ही आज मला सकाळी बाळा नांदगावकरचा आज मला सकाळी फोन आला आणि जे काही फोनवर माझं त्यांचं बोलणं झालं ते काही मी प्रसार माध्यमाला सांगणार नाही, पण त्यांनी मला काही विचारलं, मी त्यांना काही सांगितलं आणि ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि माझे चांगले मित्र पण आहेत। त्याच्यामुळे एका मित्राजवळ ज्या शब्दात मी भावना व्यक्त करायला पाहिजे होत्या ते व्यक्त केल्या, त्यांनी शांतपणे ते ऐकून घेतल्या। बघू त्याच्यावर काय होत। अगदी तुम्ही म्हणताय की पुढे वयोमानानुसार पक्षात राहीन जाईन काय करीन माहित नाही, नाराज आहात अजून पक्षावर? नाही नाही, मी कशामुळे नाराज? मी तर कालही सांगितलं, मी देव बदलणार नाही, देव खरंच बदलत। शेवटी प्रत्येकाला वय नावाची एक गोष्ट असते ना, त्याप्रमाणे काम जसं होईल तसं, पण जिथे असू तिथं आम्ही राज ठाकरेंचाच कार्यकर्ता म्हणून राहील ना। बरं, तुम्ही म्हणताय महाजनजी की तुम्ही सांगणार नाही आहात तुमचं आणि बाळा नांदगावकरांचं काय बोलणं झालं। मी खोलात सुद्धा जाणार नाही, मी तुम्हाला विचारणार नाही, पण राजकीय दृष्ट्या काहीतरी वक्तव्य झालेली असतील, लोकप्रतिनिधी आहात तुम्ही, राजकारणात आहात, त्यामुळे मला विचारणं भाग आहे। राजकीय दृष्ट्या काही संवाद झाला का? का नेमकं शिबिराला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही, याविषयी काही? मी काय म्हणणार नाही नाही, ज्याविषयी बोलणं झालं आहे ते काही सार्वजनिक बोलण्यासारखं नाहीये। मित्र आहोत, ते माझे पक्षातले वरिष्ठ नेते सहकारी आहेत, त्याच्यामुळे जे काही बोलणं झालं ते आमच्या दोघातलं झालेलं आहे आणि त्याचा काही फार मी तपशिलात जाणार नाही। पाहू काय होतं ते। धन्यवाद। अगदी महाजनजी, माझा आवाज पोहोचतोय? मला लक्षात आलं तुम्हाला या विषयावर फार नाही संवाद साधायचा आहे, पण एक थेट विचारताय, पुढे आगामी काळात पक्षात आपल्याला काय जबाबदारी द्यावी किंवा आपली भूमिका पक्षात नेमकी कुठं असेल, कुठं बघतायत प्रकाश महाजन मनसेत स्वतः? मी एक पक्षाचा सामान्य कार्यकर्ता, सामान्य सैनिक म्हणूनच पाहतो, बाकी काय। धन्यवाद। अगदी
या सगळ्याविषयी प्रकाश महासन मात्र बोलण्यास तयार नाही आहेत. पण अमित ठाकरे यांचा काल आपल्याला फोन आला, आपल्याशी त्यांचं बोलणं झालं. बरं वाटतं. एक युवा नेतृत्व जेव्हा आपल्याशी संवाद साधतं, काळजी करू नका असं म्हणतं, त्यावेळी मात्र धीर येतो, असं वक्तव्य प्रकाश महासन यांनी लोकशाही मराठीशी बोलताना केलेलं आहे. महासनांच्या एका विधानावरून नाराजी असल्याचं खरं तर कळत होतं, पण आपण मात्र देव बदलणारे नाही असं स्वतः प्रकाश महासन आता म्हणतायत. इतकंच नाही तर बाळा नांदगावकर यांच्याशी देखील काल आपला संवाद झाला. तो संवाद आपण प्रसारमाध्यमांना सांगणार नाही, तो संवाद एका मित्रत्वाच्या नात्यानं होता असा प्रकाश महासन यांनी म्हटलेलं आहे. पण आपण मात्र पुढं वयोमानानुसार काय भूमिका घेऊ ठाऊक नाही, पण आपण मात्र देव बदलणारे नाही. आपलं नेतृत्व हे राज ठाकरेच असेल असा प्रकाश महासन यांनी स्पष्टच केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.